मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,434 वरती. 22,434 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग पण बघायला मिळाली. म्हणजे डीपपासून मार्केटने चांगला रिव्हर्सल दिलेला होता आणि निफ्टी जेव्हा पुन्हा ऑल टाईम हायवरती गेली तिथून रिजेक्शन येताना पण दिसलं आपल्याला. तर इथे आपल्याला स्ट्रक्चर हे खूप चांगलं होताना दिसतं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं की जेव्हा पण मार्केट एक शार्प रॅली देत असतं मार्केटने एक पॉज घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला इथे काय दिसतं कॅन्डलस्टिकवरती की हा जो एक रेजिस्टन्स होता निफ्टीचा ऑल टाईम हाय आणि ह्याच लेवलवरती निफ्टी आपल्याला पॉज घेताना दिसते. म्हणजे प्रत्येक दिवसाची बनणारी कॅन्डल बघा तुम्ही कशी बनते. मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं, ह्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जातं, रिजेक्शन येतं, वरती जाण्याचा प्रयत्न करतं, रिजेक्शन येतं. आज पण मार्केट तिथेच गेलेलं होतं, म्हणजे निफ्टी तिथेच गेलेली होती आणि तिथूनच पुन्हा रिजेक्शन आलं. म्हणजे निफ्टी या लेवलला काय करते, पॉज घेते. आपण म्हणू शकतो या लेवलला पॉज घेते. बॉटमपासून चांगली रिकव्हरी झाली आणि मार्केट इथं पॉज घेताना आपल्याला दिसतंय. तर हे स्ट्रक्चर खूप छान बनतं आहे मित्रांनो. आपल्याला प्राईजला इथे ओळखायचं असतं की प्राईज खाली आली, एक चांगल्या लेवलला सपोर्ट घेतला, मार्केटमध्ये रिकव्हरी झाली आणि मार्केट आपल्याला इथे पॉज घेताना दिसतंय. असं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतं आहे. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काय असणार की मार्केट इथे आपल्या अपट्रेंडला कंटिन्यू करू शकतं. मार्केटमध्ये हा जो ट्रेंड चालू आहे, अपट्रेंड चालू आहे, मार्केट आपलं मार्केट जे आहे ना बुलिश आहे. मार्केटमध्ये अजूनपर्यंत रिव्हर्सलचं कोणतंच साईन नाही, ठीक आहे ना. मार्केट आपल्याला वरतीच जाताना दिसतंय. आता या ठिकाणी एका रेजिस्टन्स लेवलला काय घेते, पॉज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 22,500ची जी लेवल आहे, एक सायकोलॉजिकल लेवल, मार्केट आपल्याला तिथंच थांबताना दिसतंय. हे 3 ट्रेडिंग सेशन झाले, यामध्ये आपल्याला मार्केट इथे थांबताना दिसतंय बघा, याच लेवलवरती थांबताना दिसतंय. 1 2 3 आजचा पण दिवस बघा, मार्केट तिथंच वरती जात आहे, तिथं रिजेक्शन येत आहे, वरती जात आहे, त्याच लेवलला मार्केटमध्ये काय रिजेक्शन येत आहे. 1 2 3 4 हे कॅन्डल बघा, यांचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला काय दिसतंय, इथं रिजेक्शन येताना दिसतंय. इथूनच मार्केटमध्ये सेलिंग आली आणि त्याच लेवलला मार्केट काय करतंय, रिजेक्शन घेत आहे. जेव्हा पण हा रेजिस्टन्स इथे ब्रेक होणार, मार्केट जेव्हा पण 22,500च्या वरती थांबणार, त्या ठिकाणी सस्टेन होणार, पुन्हा आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली या ठिकाणी बघायला मिळू शकते मित्रांनो. लक्षात ठेवायचं इथे काय होईल, 22,500 वरती असणारे जे कॉल रायडर असणार आहे, ठीक आहे, ते आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करणार. त्यांनी आपल्या पोझिशन जर इथे स्क्वेअर ऑफ जर केल्या तर मार्केट नक्कीच आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली इथून देऊ शकतं आणि इथे बनणारी कॅन्डल पण खूप छान असणार मित्रांनो आणि ती लवकरच बनवू शकते. बघा मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. या ठिकाणी जे प्राईसचं स्ट्रक्चर बनतं ना ते खूपच छान बनतं आहे. जर इथे ब्रेकआउट मिळाला, इथे प्राईजने जर ब्रेकआउट दिला तर ह्याच लेवलपासून 600 ते 700 पॉईंटची रॅली बनते निफ्टीमध्ये. 600 ते 700 पॉईंटची रॅली म्हणजे मार्केट कुठपर्यंत जाणार, 23,000पर्यंत. 23,000च्या लेवल पण निफ्टीमध्ये आपल्याला इथे बघायला मिळू शकतील जर इथे ब्रेकआउट दिला तर. या फॉर्मेशनला आपण काय म्हणत असतो, सर्वांना माहीत पण असेल, याला आपण म्हणत असतो कप अँड हँडल पॅटर्न. असं फॉर्मेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर याचा ब्रेकआउट जर मिळाला तर हा एक रेजिस्टन्स आणि हा बॉटम यामधील डिफरन्स जो असतो ना ते आपले काय बनत असते, टार्गेट बनत असते इथून. मग एवढं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. आपण एक वेळेला इथे ड्रॉईंग करून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल पण की कशा प्रकारे आपण हा पॅटर्न या ठिकाणी फाइंड आउट करत असतो. आपण हा पॅटर्न इथे ड्रॉ करून घेऊया. इथेच हे फॉर्मेशन कसं तयार झालं मित्रांनो, इथे प्राईस काय करत असते, खाली येत असते, डाऊन ट्रेंड, एक बॉटमला सपोर्ट घेते. इथे काही वेळेला व्ही शेप रिकव्हरी पण होत असते, ठीक आहे ना. व्ही शेप रिकव्हरी काही वेळेला मार्केट वेळ घालवतं, वेळ घालून काय करतं, पुन्हा वरती जात असतं, म्हणजे आपल्या अपट्रेंडला कंटिन्यू करतं. पुन्हा एका लेवलला गेल्यानंतर प्राईस काय घेत असते, रिजेक्शन. त्याला आपण काय म्हणू शकतो, एक रिट्रेसमेंट म्हणू शकतो. मार्केट येतं, रिट्रेसमेंट घेतं आणि पुन्हा आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करतं. मग असा एक कप अँड हँडल पॅटर्न या ठिकाणी तयार होत असतो. मग याचा बॉटम आणि याचा टॉप म्हणजेच या पॅटर्नची नेकलाईन हे आपलं काय बनत असतं, टार्गेट बनत असतं. मग याचं टार्गेट जर आपण कॅल्क्युलेट केलं बॉटमपासून तर टॉपपर्यंत एवढं निघून येतं आहे. याच टार्गेटला आपण काय करूया, वरती ठेवूया. हे ड्रॉईंग मी डिलीट करून टाकतो. आता एवढं मिळेलच असं पण नाही मित्रांनो, नाहीतर काही जण म्हणणार की एवढं मिळणार ताबडतोब 2 दिवसामध्ये मार्केट तिथे जाणार, असं काही नसतं, ठीक आहे. ही एक प्रोबॅबिलिटी असते, अनुमान असतं की मार्केट ज्या लेवलच्या दरम्यान वेळ घालवतं आहे तेवढं टार्गेट आपल्याला मिळत असतं. आता हा एक झोन मी तुम्हाला दाखवून देतो. या झोनमध्ये पण मार्केटने खूप वेळ घालवला. हा एक झोन आहे बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, हा एक झोन आणि हा एक झोन. या झोनमध्ये मार्केट काय वेळ घालवतं आहे. जेव्हा आपण ब्रेकआउट मिळत असतो याच्यामधील जो डिफरन्स असतो ना ते आपलं टार्गेट या ठिकाणी बनत असतं. मग ते टार्गेट बनतं आहे जवळजवळ 23,200पर्यंत.
मग आपण एक अनुमान लावू शकतो की जर मार्केट इथून वरती गेलं तर जवळजवळ 23,200च्या आसपास इथे जाऊ शकतं, ते त्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. हा एक अंदाज असतो, जाईलच त्या लेवलपर्यंत असं पण नाही आहे. समजलं? तर हे स्ट्रक्चर आपल्याला खूपच चांगलं बनताना दिसतं. आणि खाली सपोर्ट जर म्हटला तर ही लेवल असणार आहे सपोर्ट, ज्या लेवलला प्रत्येक वेळेला प्राईस रिॲक्ट करते, 22,277. हा एक काय असणार, सपोर्ट असणार. त्यानंतर 22,121ची लेवल, ही लेवल पण एक सपोर्टचं काम करणार. त्यानंतर 21,850 ही लेवल पण काय सपोर्टचं काम या ठिकाणी करू शकते. हे जे रेजिस्टन्स होते ते नंतर आता मार्केटसाठी सपोर्ट बनत जाणार. आणि हा महत्त्वाचा एक रेजिस्टन्स निफ्टीचा ऑल टाईम आहे, हा जर ब्रेक झाला या ठिकाणी आपल्याला शॉर्ट कवरिंग रॅली लवकरच बघायला मिळू शकते. स्ट्रक्चर निफ्टीमध्ये खूप छान बनतं आहे. तर मग आता उद्याच्या दिवशी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार. कारण की जेव्हा पण आपण इंट्राडेमध्ये जात असतो 5 मिनिटांमध्ये, मार्केटमध्ये काही नॉईज येत असतात, मार्केट वरती पण जातं खाली पण जातं. त्यासाठी मग आपण काय करत असतो, डेली टाईम फ्रेमवरती चार्ट बघत असतो, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी अजून चांगली येते की जो मार्केटचा ट्रेंड चालू आहे परफेक्ट, तो कोणता चालू आहे. तुम्ही जेव्हा 5 मिनिटांमध्ये याल, तुम्ही ट्रेंड नाही ओळखू शकत. 5 मिनिटांमध्ये तुम्ही म्हणणार मार्केट अप ट्रेंडमध्ये पण जातं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये पण येतं आहे. अप अँड डाऊन मूव मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये येत असतात. आपण मार्केटचा सिनारिओ हा बिग टाईम फ्रेममध्ये बघितला पाहिजे, मोठ्या टाईम फ्रेममध्ये, जसं आपण आता डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर सकाळच्या वेळेला मार्केट या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं आणि सपोर्ट कोणता होता आपल्यासाठी निफ्टीमध्ये, 22,350ची लेवल ही एक सपोर्टचं काम करत होती. त्यानंतर मार्केट जेव्हा गॅप डाऊन ओपन झालं, आपण काय म्हटलो होतो सकाळी जेव्हा आपण लाईव्हवरती होतो, यूट्यूब लाईव्हवरती, तर आपण म्हटलो होतो की मार्केटसाठी आता इथे एक रेंज तयार झालेली आहे. हा एक झोन, हा एक झोन, आपण त्याच वेळेला हा झोन पण ड्रॉ केलेला होता. मी डिलीट का केलं नाही, कारण की आपण सकाळी ते चार्टला बघत होतो काय ॲक्टिव्हिटी होते. आपण काय म्हटलो की जर ह्या लेवलच्या वरती मार्केट जात असेल तर ट्रेंडिंग होऊ शकतं, हा सपोर्ट ब्रेक केला तर इथे सेलिंग येऊ शकते. मग इथे जे स्ट्रक्चर तयार झालं प्राईजचं खूपच छान. प्राईज इथे यायची, बुलिश रिजेक्शन या ठिकाणी यायचं प्राईजमध्ये, ठीक आहे. ते बायर्स, हा झोन बाहेरचा झालेला होता तयार आणि एक परफेक्ट रिव्हर्सल मार्केटने इथून दिला. मग ह्या लेवलवरती काय झालेलं होतं, 22,400वरती असणारे कॉल रायटर जे होते ते एक्झिट झाले, त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या. त्यामुळे हा शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये आलेला होता. मार्केट बघा 15-20 मिनिटांमध्येच कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. हा एक चांगला ब्रेकआउट होता इथे मार्केटमध्ये. तर काही जण या ब्रेकआउटला पण पकडतात. हे बघा छोटी सिरीज घेऊन आपण इथे पण जाऊ शकतो, ठीक आहे ना. पण तुम्हाला रिस्क रिवॉर्ड तुमचा माहीत असला पाहिजे की मला जर ब्रेकआउटला एंट्री घ्यायची आहे, इथे मोमेंटम येऊ शकतो मार्केटमध्ये, हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. जेव्हा तुम्ही चार्टवरती सारखं काम करतात तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतात, अंदाजे नाही, याच्यावरती प्रॅक्टिस तर लागतेच. मग जेव्हा मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला त्यानंतर मग एक शॉर्ट कवरिंग रॅली मार्केटमध्ये आलेली होती. 22,418चा एक रेजिस्टन्स होता, तो पण मार्केटने ब्रेक केला. त्यानंतर मार्केटने रिजेक्शन कुठं घेतलं बघा, जो कालचा क्लोज आलेला होता जवळजवळ, हा एक झोन होता, हा एक झोन, हा एक रेजिस्टन्स होता, हा एक रेजिस्टन्स. त्या ठिकाणी मार्केटने काय पॉज घेतला होता एक प्रकारे अगोदर, ठीक आहे. प्राईस थांबली आणि आपण काय म्हटलो होतो की एक तर या ठिकाणी मार्केट पॉज घेऊ शकतं, कसं एक अपसाईड मूव दिलेला, एक पॉज घेणार आणि आपल्या ट्रेंडला ते कंटिन्यू करणार. तसं झालं नाही. इथे काय मार्केटने ब्रेकडाऊन दिला. आता इथे पण काही जण ट्रॅप होत असतात. मी तुम्हाला सांगत असतो आपण ट्रेंडला फॉलो करायचं असतं. जेव्हा पण आपण मार्केटमध्ये आहे ना, ट्रेंडला फॉलो करायचं. असं नाही की एक कॅन्डल बनते म्हणून तिच्यामध्ये जायचं, ती चुकी अजिबात करायचीच नसते. की एक मोठी कॅन्डल बनताना दिसली म्हणजे मार्केट निगेटिव्ह होणार, असं कधी होत नसतं. आणि मी खूप वेळेला तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे लाईव्ह मार्केटमध्येच मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की आपण ट्रेंडबरोबर जायचं असतं. इथे काय झालं बरं, ब्रेकडाऊन दिला, प्राईस खाली आली आणि जो रेजिस्टन्स होता तो नंतर काय बनला, सपोर्ट. इथेच बघा कोणती कॅन्डल इथे बनली तुम्हाला दिसते समोर, आणि प्राईसचं इथे रिव्हर्सल झालं. पुन्हा प्राईस कुठे केली, त्याच रेजिस्टन्स लेवलपर्यंत, त्याच झोनमध्ये काय रिजेक्शन आलं. हा एक जो झोन होता ना, इथेच पहिल्यांदा जिथे रिजेक्शन घेतलं इथे पण रिजेक्शन आलं. म्हणजे प्राईस वरती गेली, रेजिस्टन्स घेतला, एक रिट्रेसमेंट, पुन्हा वरती गेली, एक छोटंसं रिट्रेसमेंट, आणि इथून नंतर काय ब्रेकआउट दिला. इथे पण मित्रांनो जर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड समजत असेल ना, तुम्हाला स्टॉप लॉसचे पॉईंट समजत असतील, या ठिकाणी पण एंट्री बनत असते. छोटासा स्टॉप लॉस, कंटिन्युएशन. आपल्याला मोमेंटमला कॅच करायचं असतं. असं नाही की तुम्ही अर्धा तास मार्केटमध्ये थांबलं पाहिजे, तसं काही नसतं मित्रांनो. मोमेंटम तुम्हाला काही वेळेला 5 मिनिटांमध्ये मिळून जातो एका कॅन्डलमध्ये. ऑप्शनमध्ये 20-30 पॉईंट मिळून जात असतात काही वेळेला. त्याला कॅच केलं, थांबायची पण गरज पडत नाही मार्केटमध्ये. तुम्ही मला सांगा 20 पॉईंट ऑप्शनमध्ये निफ्टीमध्ये जर म्हटले तर प्रॉफिट किती होतं, 1000 रुपयांचं होतं असतं. मग ते प्रॉफिट कमी असतं का, नाही, ते प्रॉफिट कमी नाही आहे. जर तुम्ही 10-12 पॉईंटचा स्टॉप लॉस लावताय आणि प्रॉफिट जर तुम्हाला
20 पॉईंटचं होतं आहे, तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:2 असतो. ते प्रॉफिट खूप आहे इंट्राडेसाठी. तर एक चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनलं आणि प्राईजने पुन्हा इथे ब्रेकआउट दिला. रिटेस्ट करून पुन्हा प्राईजवरती गेली. इथं रिटेस्ट केलेलं होतं प्राईजने. ठीक आहे, इथे हे जे स्ट्रक्चर तयार झालं ना, खूप छान होतं मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा प्राईज इथे वरती गेलेली होती आणि आपण जो रेजिस्टन्स ड्रॉ केलेला होता तिथं प्राईज कशी रिॲक्ट करायची बघा. त्यामुळेच तर लेवल तुमच्या परफेक्ट असल्या पाहिजे, लेवल तुम्हाला ड्रॉ करता आल्या पाहिजे. इथेच रिजेक्शन आलं 22,521 वरती आणि इथे मग काय झालं, एक निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार झालं. तुम्ही जेव्हा चार्टवरती ड्रॉईंग करतात तेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर समजतं की कशा प्रकारे निगेटिव्ह होतं आहे. इथे कशी निगेटिव्ह प्राइजेक्शन बनते. प्राईज आता आपल्या हायला ब्रेक करत नव्हती. इथे वरती तर गेली, इथून एक हाय बनवला, पुन्हा खाली आली, पुलबॅक दिला, पण आपल्या हायपर्यंत गेली नाही. पुन्हा खाली आली, एक चांगल्या लेवलला सपोर्ट पण घेतला पाहिजे. जी लेवल पहिले रेजिस्टन्सचं काम करत होती ती नंतर बनली सपोर्ट. बाउन्स तर घेतला प्राईजने, पण आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक केलं नाही. इथे काय मग लो राईजचं फॉर्मेशन झालेलं होतं आणि मार्केट पुन्हा इथून काय झालं मग शॉर्ट. या सपोर्टला ब्रेक करून मार्केट पुन्हा खाली आलेलं होतं. हे काय असतं, निगेटिव्ह स्ट्रक्चर असतं. प्राईजचं हे स्ट्रक्चर आपल्याला इथे ओळखायचं आहे आणि त्यानुसार काम करायचं आहे. कोणाला वाटतं आहे माझा रिस्क रिवॉर्ड इथे फेवरमध्ये आहे, माझा छोटा स्टॉपलॉस बनतो आहे, मला पुट साईडला जायचं, जाऊ शकतात. फक्त तुम्हाला प्राईज ॲक्शन चार्टवरती समजले पाहिजे. प्राईज ॲक्शन ही प्राईज ॲक्शन तुम्हाला चार्टवरती समजायला पाहिजे. समजलं, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं आणि ह्याच झोनमध्ये क्लोज दिला. मग आता उद्यासाठी आपण कसा प्लॅन करू शकतो बघा. आता आपल्यासाठी रेजिस्टन्स सपोर्ट कोणते असतात हे ओळखायचे असतात. तुम्हाला काय समजेल, माझ्यासाठी हाच झोन काय बनेल, पुन्हा रेजिस्टन्स. मी इथे म्हणायचो ना प्राईस काय घ्यायची, रेजिस्टन्स, रिजेक्शन यायचं प्राईजचं ह्या लेवलवरती. आता हीच लेवल माझ्यासाठी काय बनणार, रेजिस्टन्स. हा झोन माझ्यासाठी काय बनणार आहे, रेजिस्टन्स. 22,465 ते 22,470 हा झोन जो असणार हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि सपोर्ट कोणता असणार, 22,418ची लेवल. सकाळी प्राईजने इथेच बघा एक सपोर्ट घेतलेला होता इथूनच. हीच लेवल आपल्यासाठी काय बनणार, सपोर्ट. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. मग फ्लॅटचा सिनारिओ काय होऊ शकतं इथे. मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर मी कुठे प्लॅन केला पाहिजे. मार्केटमध्ये जर मला लॉंग जायचं आहे, मला सी साईडला जायचं, कॉल बाय करायचं, तर मी कोणत्या लेवलच्या वरती बाय केला पाहिजे. जोपर्यंत मार्केट 22,465 ते 22,470 ह्या झोनच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मी प्लॅन करणार नाही. बहुतेक जणांचं काय असतं ना की ऑप्शन बाईंग म्हटलं की त्यांना राहवत नाही, त्यांचा संयम तुटून जात असतो की 9:15 वाजले की केव्हा मी ट्रेड घेऊ, हाच त्यांचा प्लॅन असतो, बाकी काही नसतं. फक्त त्यांचा मतलब कशाची, माझा पैसा बनला पाहिजे. अहो पण तो पैसा कसा बनणार, माझी एंट्री कुठे बनणार हे तर माहीत पाहिजे आपल्याला. तुम्ही जर अंदाजे कोणत्याही जागेवरती जर एंट्री घ्यायला लागले तर कसं प्रॉफिट बनेल तुमचं. नाही, काही गोष्टी बघायच्या असतात. बायर सेलरची ॲक्टिव्हिटी कोणत्या लेवलला काय होऊ शकते हे बघायचं असतं तुम्हाला, त्यानुसार एंट्री घ्यायची असते. मग इथे जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती जात नाही, फ्लॅट ओपन झालं, जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत आपली एंट्री बनत नाही. जेव्हा मार्केट ह्या लेवलला क्रॉस करून वरती जायला लागेल तेव्हा आपण इथे मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो. मग इथे काय होईल, ही जी ट्रेंड लाईन असणार हिचा पण ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. ठीक आहे, हिचा ब्रेकआउट एखादा पुलबॅक दिसला, त्या पुलबॅकमध्ये पण आपण इथे जाऊ शकतो. बघायचं आहे प्राईस जर ह्या रेजिस्टन्स लेवलजवळ येते आणि थांबते, वेळ घालवते, ब्रेकआउट देते, तर तिथे पण आपला स्टॉपला छोटा बनवू शकतो आणि आपण तिथे मग जाऊ शकतो लॉंग मार्केटमध्ये. समजलं, हा एक चांगला सिनारिओ या ठिकाणी असू शकतो. मग आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे. जर मी ह्या लेवलवरती एंट्री घेतो तर माझं पहिलं टार्गेट जे असलं पाहिजे 22,500पर्यंत, कारण की सायकोलॉजिकल लेवल असणारी हे माझं पहिलं टार्गेट इथं असलं पाहिजे. आणि दुसरं टार्गेट म्हणजे 22,521 निफ्टीचा ऑल टाईम हाय जवळजवळ. बस हा एक झोन आहे बघा, ही लेवल, हे आपलं टार्गेट इथं असलं पाहिजे. स्टॉपला छोटा, प्रॉफिट जास्त. लॉस होत असेल छोटा लॉस बुक करून बाहेर पडणे, हाच ट्रेडिंगचा नियम असतो की आपण मार्केटमध्ये जेव्हा पण काम करायचं ना, लॉसेस आपण छोटे घ्यायचे आणि प्रॉफिट घेताना एक मोमेंटम असतो ना, त्या मोमेंटमला कॅच करायचं असतं. मोमेंटम कॅच झाला आपला प्रॉफिट बनतंच. आणि लॉस होत असेल तो पण घेतला पाहिजे. असं नाही प्रत्येक वेळेला प्रॉफिट होईल. काही जणांचं म्हणणं असतं की मला मार्केटमध्ये लॉसच झाला नाही पाहिजे, तर असं होतच नाही. स्टॉक मार्केट असं ठिकाण आहे की तिथे प्रत्येकाचा लॉस होणार म्हणजे होणारच. 100% प्रॉफिटमध्ये कोणी नसतं, लॉस होणारच. आणि तो लॉस घ्यायचा मग छोटा. समजा ह्या रेजिस्टन्सवरती ओपन झालं, इथेच या लेवलच्या वरती ओपन होत असेल तर बघायचं इथे सस्टेन होतं आहे का, थांबतं आहे का, वेळ घालवतं आहे का. इथे 15-20 मिनिटे जेव्हा मार्केट घालवत असतं, 15 ते 20 मिनिटे, आपल्याला मार्केटच्या नंतर ट्रेंड लक्षात येत असतो की मार्केट कोणत्या दिशेने जात आहे. चार्टवरती कोणती प्राइजेक्शन इथे तयार होते आपल्याला समजते, मग त्यानुसार जायचं आपण.
मार्केट ज्या दिशेने जाते त्या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करायचा, म्हणजे आपण ट्रेंडला इथे फॉलो करायचं. आपण ट्रेंडला इथे फॉलो करणार, सेम लेवल आपल्यासाठी काम करणार रेजिस्टन्सचं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर निफ्टीने आपला ऑल टाईम हाय ब्रेक केला, ऑल टाईम हाय, तर मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली पण येऊ शकते. मार्केटने जसं आता 3-4 दिवस वेळ घालवलेला आहे रेजिस्टन्स लेवलला, त्यावरून एक अंदाज की मार्केट आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू करू शकतं. शेवटी मार्केट आहे बघा मित्रांनो, मार्केट सुप्रीम असतं. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. आपण फक्त प्राईस बघून एक अंदाज लावत असतो. अचानक ओव्हरनाईटमध्ये एखादी न्यूज पण येऊ शकते निगेटिव्ह आणि मार्केट बेअरिश पण होऊ शकतं. उद्याच्या दिवशी ते 500-600 पॉईंटने खाली पण जाऊ शकतं. व्हायला काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये, पण आपण ट्रेंडला फॉलो करायचं, त्यानुसार जायचं. आता आपले थोडीच ओव्हरनाईटमध्ये पोझिशन असते. काही जण असतात सट्टेबाजी करतात रात्रीतून की आज मार्केट खाली बंद झालेलं आहे ना, म्हणजे खालीच जाणार ते, मी पुट बाय करून जातो 100 लॉट 200 लॉट निफ्टीचे. किंवा मार्केट आज वरती क्लोज झालेलं आहे, उद्या ते गॅप अप ओपन होणार, मी 100-200 लॉट बाय करून जातो ओव्हरनाईटमध्ये. तर ती काय असते, एक प्रकारची गॅम्बलिंग. त्याला आपण गॅम्बलिंगच म्हणणार त्याला. तुम्हाला मार्केटचं काय माहीत काय होणार रात्रीतून, काहीच सांगता येत नाही. अचानक मार्केट 500 पॉईंटने गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, म्हणजे काय झालं, मोठा लॉस झाला. तर तशा गोष्टी करायच्याच नसतात. नेकेड ऑप्शन बाईंग कधी करायची नसते, लक्षात घ्या तुम्ही. तर ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करायलाच नको. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर ऑप्शन ट्रेडिंग करायला नको. ज्यांना जास्त दिवस झालेले आहेत त्यांचा अनुभव काम करत असतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ठीक आहे ना. काही गोष्टी त्यांना माहीत असतात बारकावे ऑप्शनचे, मग ते हेजिंग करून ओव्हरनाईटमध्ये जात असतात. जेणेकरून जर मार्केट आपल्या अपोजिट साईडला जात असेल तर छोटासा लॉस बुक करून आपण बाहेर पडू शकतो. आणि माझ्या बाजूने जर मार्केट गेलं तर मला तिथे प्रॉफिट होऊ शकतं. पण हे गॅम्बलिंग करायचं नसतं की ओव्हरनाईटमध्ये नेकेट 200-300 लॉट बाय केले, होल्ड केलं, माझ्या बाजूने गेलं तर ठीक आहे, खाली आलं तर लॉस करतो मोठा बुक, असं करायचंच नसतं कधी. समजलं ना. तर ह्या कंडिशन इथे लक्षात ठेवायच्या असतात मार्केटच्या. त्यानंतर मार्केटमध्ये आपण शॉर्ट साईडला कसं जाऊ शकतो, जेव्हा मार्केट या सपोर्टला ब्रेक करेल, हा एक झोन आहे बघा, हा एरिया 22,418 हा एक सपोर्ट एरिया आहे. जेव्हा मार्केट या लेवलच्या खाली जायला लागेल तेव्हा आपण इथे पुट साईडचा प्लॅन करू शकतो. जर मार्केट आलं, या सपोर्टला ब्रेक केलं, काही निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी जर बनली, तर आपण इथे मग पुट साईडला जाण्याचा प्लॅन करू शकतो. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल आणि या सपोर्टला ब्रेक करत असेल 22,418, तर आपण इथे मार्केटमध्ये पुट साईडला जाऊ शकतो. आपलं पहिलं टार्गेट जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता ती लेवल आपल्यासाठी काय बनेल, सपोर्ट, म्हणजे 22,390 हे पहिलं टार्गेट आपलं या ठिकाणी बनू शकतं. त्यानंतर 22,350 ही लेवल आपलं दुसरं टार्गेट असणार. या लेवलपर्यंत आपण मार्केटमध्ये पुट साईडला जाऊ शकतो. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे मित्रांनो. काही वेळेला मार्केट इथूनच बाउन्स घेऊ शकतं. तुम्हाला दिसेल की पहिली कॅन्डल निगेटिव्ह बनते, पण तीच कॅन्डल इथे फिरते काही वेळेला, हिलाच इथे काय शॅडो बनून जात असते. जसं इथे शॅडो बनली कॅन्डलला, इथे शॅडो बनली कॅन्डलला, इथे बनली शॅडो, या ठिकाणी पण बनली शॅडो. म्हणजे काय, हे इम्पॉर्टंट लेवल असतात, ठीक आहे ना. तिथे काय होत असतं, अचानक बाईंगचं प्रेशर येतं असतं, त्या ठिकाणी अचानक बाईंगचं प्रेशर येतं, ठीक आहे. त्यामुळे कॅन्डलला शॅडो बनून जात असते. अशी कॅन्डल फिरते काही वेळेला इथूनच ताबडतोब. त्यामुळे पहिल्या कॅन्डलमध्ये तर जायचंच नसतं, मार्केटला सेट होऊ द्या. त्या लेवलवरती प्राईसचा काय वेळ होत असतो ना तो बघायचा असतो. त्यानंतर आपलं एज्युकेशन असतं. समजलं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा, स्टॉपलॉसचा वापर करायचा. इंट्राडेमध्ये जे पण स्टॉकमध्ये काम करतात, म्हणजे इक्विटीमध्ये काम करतात किंवा जे पण ऑप्शनमध्ये काम करत असतात, त्यांनी सर्वांनी स्टॉपलॉसचा वापर करायचाच असतो. मी तर कोणालाही म्हणणार नाही की तुम्ही स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करा किंवा इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग करा. मी तर सर्वांना सांगत असतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, इक्विटीमध्ये काम करा. मी सर्वांना सांगत असतो का, हे ऑप्शन खूप रिस्की असतं. प्रत्येकजण पैसा बनवत नाही. इथे जास्त लूज करणारे असतात. त्यासाठी खूप मोठा अनुभव लागतो, अभ्यास लागतो, तेव्हा कुठे पैसा बनतो. समजलं ना. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा. मनामध्ये स्टॉपलॉस कधी पकडायचा नाही, मनात नका पकडू स्टॉपलॉस लावून द्यायचा. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये आता महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणती लेवल जर मार्केटने क्रॉस केली तर चांगली रॅली मार्केटमध्ये येऊ शकते, कोणता सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.